शास्त्रीय विचारवंतांमध्ये रचनावादाचं म्हणजे स्ट्रक्चरलिझम बद्दल चर्चा केली होती. त्या संदर्भातील विविध संशोधकांची जे योगदान आहे, विशेषतः वुल्फ यांचं योगदान, त्याच्याच बरोबरीनं ज्यांनी खूप महत्वाचं असं काम रचनावादाशी संबंधित केलं होतं, त्यामध्ये पुन्हा जे आत्मपरीक्षणाची भूमिका होती त्याबद्दल आपण यापूर्वीच्या तासाला चर्चा केली होती. आजच्या तासाला आपण कार्यवादाबद्दल चर्चा करणार आहोत. जेव्हा आपण कार्यवादाचा विचार करतो तेव्हा आपल्याला असं लक्षात येतं की मानसशास्त्रातली आणि विशेषतः अमेरिकेतला एक महत्वाचा विचार प्रवाह म्हणून कार्यवादाकडे पाहिलं जातं. आणि प्रामुख्याने विल्यम जेम्स यांचं जे काम आहे त्यावर हा कार्यवाद जो आहे, कारण विल्यम जेम्सच्या कामाला आत्यंतिक कार्यवादाच्या संदर्भात मधील थोर मानसतज्ञ म्हणून मानले जातात. त्यामुळे जोपर्यंत कार्यवाद अस्तित्वात येत नव्हता तोपर्यंत मनाच्या संरचनेवर किंवा मनाच्या घटकांवर अधिक भर दिला जात होता. आणि त्यामुळे कार्यवादापेक्षाही किंवा मनाच्या कार्यापेक्षाही त्याच्या रचनेवर अधिक भर होता. आणि म्हणून मग कार्यवादाने मनाकडे बघत असताना प्रामुख्याने जी वेगवेगळ्या प्रकारची कार्य आणि ज्या वेगवेगळ्या प्रकारच्या प्रक्रिया या घडत आहेत त्या प्रक्रियांचा, त्या कार्याचा मानवी वर्तनावर किंवा वास्तव जगामध्ये त्याचा परिणाम हा व्यक्तीवर कसा होत आहे, त्याचबरोबरीनं कशा पद्धतीने ज्या मानसिक प्रक्रिया आहेत त्या मानसिक प्रक्रिया व्यक्तीला तिच्या परिस्थितीचं समायोजन करण्यासाठी कशा प्रकारे महत्वपूर्ण ठरत आहेत यावर या कार्यवादाचा भर होता. त्यामुळे प्रामुख्याने सुरुवात काम होतं त्या कामामध्ये मानसिक प्रक्रियांचा होणारा जो परिणाम आहे किंवा मानसिक प्रक्रियांचा असणारा जो प्रभाव आहे त्या प्रभावाकडे फारसं लक्ष दिलं गेलं नव्हतं. मात्र किंवा त्यांच्या कामाचा तो हेतूच नव्हता. त्यामुळे आपल्याला असं लक्षात येतं की एक शास्त्रीय दृष्टिकोनातून मानसशास्त्रीय घटकांचा अत्यंत प्युअरली सायंटिफिक अशा दृष्टिकोनातून मानसशास्त्रीय घटकांचा अभ्यास करण्यामध्ये त्यांचं फारसं योगदान दिसलं नाही. आणि परिणामतः कार्यवाद ही एक नवीन अभ्यास शाखा मानसशास्त्रामध्ये अस्तित्वात आली. आणि तसं ही शाखा भर हा मुख्यतः कार्यवादावर होता असा विचार पुढे हळूहळू यायला लागला. आणि त्यामुळे त्या काळी अस्तित्वात असणारं प्रायोगिक मानसशास्त्र किंवा रचनात्मक मानसशास्त्र या दोन्हीचा भर अभ्यास विषय म्हणून अत्यंत मर्यादित आहे असं आपल्याला तिथे दिसत होतं. त्यामुळे प्रायोगिक मानसशास्त्र असेल किंवा रचनावाद असेल किंवा संरचनात्मक मानसशास्त्र असेल, या दोन्हीच्या माध्यमातून काही महत्वाच्या प्रश्नांची उत्तरं ही मिळत नव्हती. आणि मग त्या प्रश्नांमध्ये प्रामुख्याने मनाचं कार्य काय आहे आणि त्याचबरोबरीनं विशिष्ट कृती जी केली जाते ती का केली जाते किंवा मन जे जे काही करतं ते करत असताना ते कशा पद्धतीने केलं जातं या स्वरूपातल्या प्रश्नांची उत्तरं शोधण्याला सुरुवात ही या कार्यवादामधून झाली. हे जे कार्यवादी किंवा कार्यवादाचे अभ्यासक यांचा अधिक भर व्यक्तीच्या वर्तनावर आणि त्यांच्या जाणीवेच्या पातळीवर, जागरूकतेच्या पातळीवर हा अधिक महत्वपूर्णरित्या भर दिला होता. हे करत असताना
प्रामुख्याने सर्व वर्तन किंवा जी जाणीव आहे त्या वर्तनामागे व्यक्तीला नव्या परिस्थितीमध्ये समायोजन करता यावं आणि त्याचबरोबरीनं एक महत्वपूर्णरित्या मानवी मूल्यांवर भर देत असताना मानवी मनाची प्रक्रिया, त्याची जाणीवेची पातळी आणि वर्तन या गोष्टींवर त्यांचा भर होता. त्यामुळे जेव्हा आपण कार्यवादाचा विचार करतो तेव्हा कार्यवादामध्ये मानसिक प्रक्रिया आणि जे वर्तन आहे ते वर्तन हे कशा पद्धतीने प्रामुख्याने मानसशास्त्रीय तत्व, त्या तत्वांचं उपयोजन दैनंदिन जीवनातल्या समस्या सोडविण्यासाठी, की ज्यामुळे विविध परिस्थितीमध्ये व्यक्ती योग्य समायोजन करू शकेल, अशा पद्धतीने कार्यवादाचं महत्व हे तिथे वाढू लागलं. त्यामुळे जेव्हा आपण कार्यवादाच्या चळवळीचा विचार करतो त्या कार्यवादाच्या चळवळीमुळे अमेरिकेसारख्या देशामध्ये उपयोजित मानसशास्त्राची अत्यंत झपाट्याने विकास झालेला, प्रगती झालेली आपल्याला तिथे दिसून येते. कारण पुन्हा जे कार्यवादाचे प्रवर्तक होते किंवा जे अभ्यासक होते त्यांच्या मते की फक्त ज्या पद्धतीने फक्त कार्यवाद हा विशिष्ट वर्तनाचं स्पष्टीकरण देऊ शकत नाही, तसंच रचनावाद सुद्धा व्यक्ती वर्तनाचं, व्यक्तीच्या मनाच्या बाबतीमध्ये योग्य स्पष्टीकरण पूर्णतः देऊ शकणार नाही. त्यामुळे मानसशास्त्रज्ञांनी प्रत्येक क्षेत्राशी संबंधित तिथे आपल्याला कार्यवादाच्या प्रणेते जे आहेत किंवा कार्यवादाचे प्रचारक जे आहेत त्यांच्या बाबतीत देखील विविध दृष्टिकोन हे तिथे आपल्याला दिसून आले. त्यामुळे आपल्याला असं लक्षात येईल की जेव्हा हार्वे कार हे जे शिकागोमधून निवृत्त झाले तेव्हा साधारणतः या कार्यवादाची काही प्रमाणामध्ये ऱ्हास व्हायला लागला किंवा त्याचा लोप आपल्याला तिथे दिसू लागला. म्हणून रचनावाद हा जो दृष्टिकोन आहे त्याला फक्त विरोधी असा दृष्टिकोन म्हणून कार्यवाद नाही. त्यामुळे जेव्हा आपण कार्यवादाचा विचार करतो तेव्हा असं लक्षात येतं की तिथे काही महत्वाची मूल्य आणि काही प्रक्रिया या नमूद केलेल्या आहेत. या प्रक्रियांचा भर हा कशावर आहे तर विशिष्ट घटकांमध्ये एक शास्त्रीय दृष्टिकोनातून संबंध निर्माण करणे, त्याच्याच बरोबरीने दैनंदिन जीवनामध्ये त्याचा प्रभाव कसा असू शकतो त्या प्रभावाचा देखील अभ्यास करणे. आपण जेव्हा कार्यवादाचा एक अभ्यास प्रवाह म्हणून विचार करतो तेव्हा प्रश्न असा पडतो की हा जो कार्यवाद आहे हा सर्वप्रथम मानसशास्त्रामध्ये अस्तित्वात आला की रचनावाद हा सर्वप्रथम अस्तित्वात आला. आणि या संदर्भामध्ये एक प्रकारचं द्वंद्व हे कायमच दिसून आलेलं आहे. ज्या पद्धतीने रचनावादाचा जो दृष्टिकोन होता सुरुवातीलाच त्यानुसार असं म्हणता येईल की कार्यवाद हा पूर्वीच अस्तित्वात आला होता. कारण या कार्यवादाची जी मूळ आहे किंवा कार्यवादाचा जो बेस आहे, जो पाया आहे, हा डार्विन, गाल्टन आणि त्यांच्या जे विद्यार्थी आहेत की ज्यांनी प्राण्यांच्या वर्तनावर खूप मोठा अभ्यास केला होता, या कामामध्येच कार्यवादाचा पाया हा रचला गेला होता. 1859 साली डार्विन यांनी त्यांचं ऑन द ओरिजिन ऑफ स्पीशीज हे जे पुस्तक आहे हे प्रकाशित केलं. आणि असं म्हणता येईल की एक महत्वाचे असा ठळक लँडमार्क हे पुस्तक आहे. आणि या पुस्तकाच्या माध्यमातून उत्क्रांतीवादाचा किंवा उत्क्रांतीचा अभ्यास केला गेला होता. त्यामुळे त्यानंतरच
पुढे जाऊन फेकनर यांनी एलिमेंट्स ऑफ सायकोफिजिक्स हे पुस्तक प्रकाशित केलं आणि त्याच्याही आधी साधारणतः 20 वर्षांपूर्वी वुंड यांनी ही जी मानसशास्त्राची लिप्झिग मधली जी लॅबोरेटरी होती, मानसशास्त्राची जी प्रयोगशाळा होती, ती प्रयोगशाळा स्थापली होती. 1869 मध्ये साधारणतः वुंड यांनी जे मानसशास्त्राशी संबंधित प्रिन्सिपल्स ऑफ फिजिओलॉजिकल सायकोलॉजी हे पुस्तक प्रकाशित करण्यापूर्वीच गॅल्टन यांनी मानवी भिन्नता किंवा व्यक्तिभिन्नता याचा अभ्यास करायला सुरुवात केली होती. त्यामुळे वुंडच्या मार्गदर्शनाखाली जेव्हा टिचनर हे इंग्लंडमधून जर्मनीला मानवी वर्तनाचा आणि त्याचबरोबरीनं प्रामुख्याने प्राण्यांच्या वर्तनाचा अभ्यास करण्यासाठी 1880 मध्ये स्थलांतरित झाले. अगदी त्याच्याही आधी आपल्याला कार्यवादाच्या संदर्भामध्ये काम झालेलं दिसून येऊ शकेल. त्यामुळे जेव्हा आपण कार्यवादाचा विचार करतो तेव्हा रचनावादाच्या काही वर्ष आधी देखील आपल्याला प्राण्यांचं वर्तन, व्यक्तिभिन्नता आणि जाणीवेचा किंवा जागरूकतेचं जे कार्य आहे त्या संदर्भातले अत्यंत लक्षणीय असे अभ्यास इथे झालेले दिसून येतात. त्याचबरोबरीनं आपल्या असंही लक्षात येईल की या घटकांव्यतिरिक्त त्याच वेळेस वुंड आणि टिचनर यासारख्या शास्त्रज्ञांनी मानसशास्त्राची व्याख्या करत असताना हे घटक लक्षातच घेतले नव्हते. आणि म्हणून आपण जेव्हा कार्यवादाचा विचार करतो किंवा तिथे जेव्हा एक द्वंद्व दिसत होतं की कार्यवाद आधी की रचनावाद आधी, तर प्रामुख्याने काही नोंदी ज्या झालेल्या आहेत त्यावरून असं लक्षात येतं की कदाचित रचनावादाच्या आधीच कार्यवादाला सुरुवात झालेली होती. जेव्हा आपण कार्यवादाचा विचार करतो तेव्हा काही कार्यवादाच्या प्रवर्तकांचा, काही मूळ पाया रचणाऱ्या अशा अभ्यासकांचा विचार आपल्याला इथे करावा लागेल, ज्यांना आपण अँटीसिडेंट्स ऑफ फंक्शनॅलिझम असं म्हणत आहोत. या अँटीसिडेंट्स ऑफ फंक्शनॅलिझम मध्ये सगळ्यात पहिली व्यक्ती ज्यांचं नाव येतं ते म्हणजे चार्ल्स डार्विन. या चार्ल्स डार्विन यांनी मांडलेल्या ज्या त्यांच्या कल्पना आहेत, ज्या विशेषतः उत्क्रांतीवादाशी संबंधित होत्या, त्या कल्पनांमुळे एक प्रकारे मानसशास्त्रामध्ये एक प्रकारचं स्थलांतरण हे दिसून येत आहे. त्यामुळे त्यांच्या त्या उत्क्रांतीवादामध्ये प्रामुख्याने मानवाच्या कार्याच्या संदर्भातली जी पूर्वी जो रचनावादाचा भर होता किंवा पूर्वी जो रचनेचा भर होता, तिथून कार्य आणि जागरूकता याकडे आपल्याला मानसशास्त्र स्थलांतरित झालेलं दिसतं. त्याच्याच बरोबरीनं जेव्हा आपण विविध प्रकारच्या एकाच सजीवांच्या बाबतीमध्ये विशिष्ट पद्धतीने आपण जेव्हा विचार करतो तेव्हा आपल्याला लक्षात येतं की सजीवांमध्ये सुद्धा खूप मोठ्या प्रमाणामध्ये विशिष्ट प्रजातींमध्ये आपल्याला खूप मोठ्या प्रमाणामध्ये फरक हा दिसून येतो. आणि त्यामुळे जेव्हा आपल्याला ह्या फरकाचं स्पष्टीकरण देण्याचा वेळ येतो त्यावेळेस डार्विन असं म्हणतात की ही जी तफावत आहे किंवा ही सजीवांमध्ये, वेगवेगळ्या प्रजातींमध्ये, वेगवेगळ्या सजीवांमध्ये जो फरक आहे त्या फरकाच्या मागचं एक महत्वाचं कारण आणि ते म्हणजे अनुवंश आहे. त्यामुळे त्यांनी नैसर्गिक निवडीची जी प्रक्रिया आहे त्या प्रक्रियेचं स्पष्टीकरण दिलं. द प्रोसेस ऑफ नॅचरल सिलेक्शन त्यावर भर दिला आणि त्यामुळे त्या नैसर्गिक निवडीच्या प्रक्रियेच्या माध्यमातून
सजीव ज्यांचं अस्तित्व टिकून राहतं असे सजीव कोणते आहेत, तर जे त्या विशिष्ट परिस्थितीमध्ये योग्य पद्धतीने समायोजन करू शकतात, परिस्थितीनुरूप किंवा परिस्थितीला बेस्ट सूट होतात अशा सजीवांचं अस्तित्व हे टिकून राहतं. त्यामुळे जे सजीव परिस्थितीमध्ये विशिष्ट प्रक्रियेच्या माध्यमातून किंवा जे सजीव परिस्थितीबरोबर समायोजन करू शकत नाहीत असे सजीव मात्र त्या प्रक्रियेमधून बाहेर पडतात. टिकवण्यासाठीच प्रत्येक टप्प्यावर आपण सजीव अस्तित्व टिकवण्यासाठी धडपडत असतो आणि त्यामुळे असं म्हणता येईल की जे अस्तित्व टिकवण्यामध्ये यशस्वी ठरतात ते बदलत्या परिस्थितीनुरूप येणाऱ्या वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या मागण्या आहेत, जे डिमांड्स आहेत, त्याला चांगल्या पद्धतीने समायोजन करू शकतात किंवा त्या डिमांड्सना योग्य पद्धतीने स्वतः सुसमायोजित पद्धतीने त्या परिस्थितीमध्ये स्वतः अडॅप्ट करू शकतात. आणि म्हणून जे याला अडॅप्ट करू शकत नाहीत किंवा ज्यांना हे शक्य नसतं असे सजीव किंवा अशा सजीवांचं अस्तित्व हे धोक्यामध्ये येतं. नैसर्गिक निवड आणि उत्क्रांतीवाद याच्या अभ्यासावरून डार्विन हे कार्यवादाचे अत्यंत महत्वाचे आद्य प्रवर्तक बनले. त्यांनी प्राणी आणि माणूस या दोन्हीचा अभ्यास करत असताना विशेषतः उत्क्रांतीवादाच्या दृष्टिकोनातून प्राण्यांच्या वर्तनाचा अभ्यास करत असताना, त्याचं निरीक्षण करत असताना त्यांचा भर हा आकार विज्ञानावर होता आणि या आकार विज्ञानाच्या म्हणजेच मॉर्फॉलॉजीच्या माध्यमातून त्यांनी उत्क्रांतीशी संबंधित अशी काही महत्वाची अशी तत्व किंवा महत्वाच्या अशा काही संकल्पना तिथे मांडल्या. आणि त्यामुळे डार्विन यांनी मनुष्य आणि प्राणी यांच्यामध्ये असणारं साधर्म्य आणि त्यांच्यामध्ये असणारा फरक या संदर्भातले काही सिद्धांत किंवा सैद्धांतिक भाग देखील स्पष्ट करण्याचा प्रयत्न केला. म्हणून असं म्हणता येईल की कार्यवादाच्या संबंधित एक महत्वाचा विकास हा प्राण्यांच्या अभ्यासामध्ये जो प्रामुख्याने डार्विन यांनी केला त्यामध्ये दिसून येतो. डार्विन या उत्क्रांतीवादी तज्ञांचं मत असंही होतं की मानसशास्त्रामध्ये आपल्याला वर्तनाचं स्पष्टीकरण देत असताना व्यक्ती त्या विशिष्ट परिस्थितीमध्ये कशा पद्धतीने प्रतियोजन करत असते त्या प्रतियोजनावर भर दिला गेला पाहिजे. या प्रतियोजनाचं स्पष्टीकरण देण्यासाठी दोन महत्वाचे घटक लक्षात घेणं आवश्यक आहे. एक म्हणजे जन्मतः मानवाच्या ठिकाणी असणाऱ्या विशिष्ट सहज प्रवृत्ती आणि त्या सहज प्रवृत्तीबरोबरच प्रबलकाची भूमिका ही दोन्हीही तत्व वर्तनाच्या मुळाशी किंवा वर्तनाशी संबंधित असतात आणि त्याची स्पष्टीकरणं ही दिली गेली पाहिजेत. डार्विनच्या कामामधून प्रेरणा घेऊन त्यांचेच चुलत भाऊ फ्रान्सिस गाल्टन यांनी देखील मानवी अनुवंशिकतेचा अभ्यास करण्याचं ठरवलं आणि त्यामुळे त्यांनी प्रामुख्याने बुद्धिमत्तेमधील अनुवंशिकतेची भूमिका याचा अभ्यास करायला सुरुवात केली. 1869 मध्ये त्यांनी हेरिडिटरी जीनियस या नावाचं पुस्तक प्रकाशित केलं आणि त्यामध्ये त्यांनी प्रामुख्याने बुद्धिमत्तेच्या बाबतीमध्ये मानवी भिन्नता किंवा व्यक्तींमध्ये भिन्नता जी आहे त्या संदर्भातले विविध अभ्यास हे तिथे मांडले, त्याचं वर्णन केलं.
गाल्टन यांचं जे काम आहे त्या कामामधून मानसिक मापन या अभ्यास क्षेत्र अधिक ओपन झालं किंवा अधिक मोठेपणानं अस्तित्वात आलं असं म्हणता येईल. आणि त्यामुळे मानसशास्त्राच्या क्षेत्राशी संबंधित एक महत्वपूर्ण घटकाचं तिथे मापन व्हायला, मानसिक मापन व्हायला सुरुवात झाली. आणि म्हणून गॅल्टन हे देखील मानसशास्त्रीय अभ्यासामध्ये महत्वाची व्यक्ती म्हणून मानली गेलेली आहे. फ्रान्सिस गॅल्टन बरोबरच महत्वाच्या 2 व्यक्ती आणि त्या म्हणजे जॉन रोमॅन्स आणि सी लॉईड मॉर्गन या दोन्ही देखील प्राणी वर्तनाच्या संदर्भात अभ्यास करणाऱ्या अत्यंत महत्वाची अशी 2 व्यक्तिमत्व. त्यांनी मानव आणि प्राणी या दोन्हींमधल्या संबंधांबाबत वेगवेगळा दृष्टिकोन व्यक्त केला. प्रामुख्याने रोमॅन्स यांनी डार्विनचं जे काम आहे त्या कंपॅरेटिव्ह सायकोलॉजी किंवा तुलनात्मक मानसशास्त्राशी संबंधित डार्विनचं काम हे पुढे नेलं. त्यांनी त्यांच्या ॲनिमल इंटेलिजन्स 1883 साली प्रकाशित झालेल्या ॲनिमल इंटेलिजन्स या पुस्तकामध्ये प्राण्यांमध्ये असणाऱ्या ज्या मानसिक क्षमता आहेत आणि मग त्या प्राण्यांमध्ये अक्षरशः अत्यंत आदिजीव असा समजला जाणारा प्रोटोझोआपासून ते मनुष्य सदृश्य अशा असणारे एप्स या प्राण्यांपर्यंत त्यांनी त्या प्राण्यांच्या मानसिक क्षमतांचा अभ्यास केला, त्याचं सर्वेक्षण केलं. रोमॅन्सचं हे जे काम होतं त्या कामाला मॉर्गन यांनी काहीसा प्रतिकार दर्शवला, कारण त्यांचं म्हणणं असं होतं की प्राण्यांच्या बुद्धिमत्तेच्या बाबतीमध्ये अत्यंत टोकाचं किंवा अतिगणन करून काही संशोधनं तिथे मांडलेली आहेत. त्यानंतर मॉर्गन, रोमॅन्स यांच्यानंतर पुढे जे आले ते हर्बर्ट स्पेन्सर. प्रामुख्याने स्पेन्सर हे समाजशास्त्र, त्याच्याच बरोबरीनं सामाजिक विचार आणि सामाजिक मानसशास्त्राशी संबंधित अत्यंत महत्वपूर्ण अशी व्यक्ती होती. परंतु स्पेन्सर यांचं जे काम आहे ते प्रामुख्याने पहिलं संपूर्ण उत्क्रांतीवादी मानसशास्त्र निर्माण करण्यासाठी त्यांना एक महत्वाची व्यक्ती म्हणून तिथे मानलं गेलेलं आहे. त्यांनी असं पाहिलं की व्यक्तीच्या आयुष्यामध्ये जे जे काही बदल होतात त्या बदलांमुळे व्यक्ती तत्सम परिस्थितीमध्ये कशा पद्धतीने वर्तन करावं यासाठी अध्ययन करत असते. आणि त्यामुळे ज्या पद्धतीने सजीव काही निवडीचं काम करत असतो किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या प्रजाती निवडीच्या माध्यमातून अध्ययन करण्याचा प्रयत्न करत असतं, त्याच पद्धतीने मानवी आयुष्य किंवा व्यक्तीच्या आयुष्यामध्ये जे बदल घडतायत त्याचं त्यांनी निरीक्षण केलं. त्या पुढे अत्यंत महत्वाची व्यक्ती आणि ती म्हणजे सर विल्यम जेम्स. विल्यम जेम्स हे नेहमीच एक थोर मानसशास्त्रज्ञ म्हणून त्यांचं कामाकडे पाहिलं गेलं. विशेषतः जॉन डेवी जे होते ते विल्यम जेम्स यांना ग्रेटेस्ट अमेरिकन सायकोलॉजिस्ट असं म्हणत असे. अमेरिकेतील अत्यंत थोर मानसतज्ञ. त्याचप्रमाणे जॉन वॅटसन हे जे आहेत ते विल्यम जेम्स यांना मोस्ट ब्रिलियंट सायकोलॉजिस्ट इन द वर्ल्ड, जगातील अत्यंत हुशार अशा प्रकारचे मानसतज्ञ म्हणून त्यांना म्हणत असत. प्रामुख्याने तसं पाहिलं तर या विल्यम जेम्स यांनी कोणतीही विशेष अशी
फॉर्मल औपचारिक अशी मानसशास्त्राची शाखा किंवा एक प्रवाह असा सायकोलॉजीमध्ये निर्माण केला नाही, की ज्या माध्यमातून त्यांनी त्यांच्या अनुयायांना विशेष पद्धतीने काही महत्वपूर्ण असं प्रशिक्षण दिलं असेल. मात्र त्यांनी कार्यवादासाठी जे योगदान दिलं ते मात्र मानसशास्त्राच्या विकासाच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचं असं मानलं गेलेलं आहे. कार्यात्मक मानसशास्त्रामध्ये जे जे काही घटक त्यांनी किंवा ज्या ज्या काही कल्पना त्यांनी मांडल्या त्या कल्पनांच्या माध्यमातून पुढील मानसतज्ञांना अत्यंत मार्गदर्शक किंवा पुढच्या पिढीसाठी अत्यंत प्रेरणादायक असं काम हे विल्यम जेम्स यांनी मांडलं. आणि परिणामतः एकूणच या कार्यवादाच्या चळवळीवर आपल्याला विल्यम जेम्स यांचा प्रभाव खूप मोठ्या प्रमाणामध्ये दिसून येतो. विल्यम जेम्स जे आहेत ते तसं पाहिलं तर कार्यवादाचे संस्थापक नव्हते, मात्र त्यांनी ज्या ज्या काही कल्पना मांडल्या त्या कल्पनांमुळे विल्यम जेम्स हे कार्यवाद चळवळीचा एक भाग बनले. त्यामुळे पुढील मानसतज्ञांच्या पुढील जी पिढी होती त्यांच्यावर विशेषतः जे कार्यवाद चळवळीमध्ये समाविष्ट झालेले होते अशा मानसतज्ञांच्या चळवळीवर या विल्यम जेम्स यांचा प्रभाव दिसून आला. त्यामुळे विल्यम जेम्स यांचं जे पहिलं पुस्तक होतं किंवा त्यांनी लिहिलेलं जे पुस्तक 1890 सालचं द प्रिन्सिपल्स ऑफ सायकोलॉजी हे जे पुस्तक आहे हे कार्यवादामधलं अत्यंत महत्वाचं असं पुस्तक बनलं. या विल्यम जेम्स यांच्या मतानुसार मानसशास्त्राचं ध्येय किंवा मानसशास्त्राची उद्दिष्ट ही आहेत की प्रामुख्याने व्यक्तीला तिच्या परिस्थितीशी प्रतियोजन करता यावं आणि त्यामुळे त्या प्रतियोजनाचा अभ्यास हा कार्यवादाचं किंवा विशेषतः मानसशास्त्राचं ध्येय आहे. त्यामुळे आपण जाणीवेच्या पातळीवर असणाऱ्या विविध घटकांचं परीक्षण करण्यापेक्षा प्रामुख्याने व्यक्ती किंवा सजीव तिच्या परिस्थितीबरोबर कसं प्रतियोजन करतं किंवा कसं प्रतियोजन करते याचा अभ्यास करणे हा मुख्य हेतू मानसशास्त्राचा असावा. त्यानंतर जेव्हा आपण या कार्यवादाच्या स्थापनेच्या संदर्भात विचार करतो तेव्हा असं लक्षात येतं की एकूणच एक नवीन अभ्यास विषय किंवा एक नवीन प्रवाह निर्माण करणं हा हेतू कार्यवादाचा कधीच नव्हता. त्याच्याही पलीकडे जाऊन वुंट आणि टिचनर यांनी जे विचार मांडले होते ते काहीसे मर्यादित आणि काहीसे त्रोटक अशा स्वरूपातले होते. त्यामुळे तिथे जी अस्तित्वात असणारी जो प्रवाह होता किंवा अस्तित्वात असणारी जी प्रणाली होती त्या प्रणालीमध्ये बदल करण्याची आवश्यकता भासू लागली. आणि म्हणून असं लक्षात यायला लागलं की अनेक जणांना या रचनावादामध्ये फारशी अभिरुची राहिली नाही आणि एक नवीन प्रवाह निर्माण करण्याची गरज भासायला लागली. कार्यवाद जो आहे हा कधीच अत्यंत रिजिड, खूप मोठ्या प्रमाणावर साचेबंद अशा स्वरूपातला नव्हता. त्याचप्रमाणे ज्या पद्धतीने एक रचनावादामध्ये एक पद्धतशीर असा अभ्यास प्रवाह जसा दिसून येतो तो तसा प्रवाह कार्यवादामध्ये नव्हता. टिचनर यांनी रचनावादाचं काम पुढे नेण्यासाठी खूप महत्वपूर्ण किंवा अत्यंतिक प्रयत्न केले. मात्र काही व्यक्तींना किंवा काही संशोधकांना जाणीवेच्या पातळीवर असणाऱ्या रचनांचं काम करण्यापेक्षाही, रचनांचा अभ्यास करण्यापेक्षाही त्याच्या कार्याचा अभ्यास करणं यावर भर देत होते. त्यामुळे आपल्याला असं लक्षात येईल की
कार्यवादामध्ये मानसिक प्रक्रिया आणि कार्य याच्यावर अधिक भर देण्यात आला होता. परिणामतः या कार्यवादाचा पुढील अभ्यास विषय किंवा पुढील अभिरुचीदायक अशा प्रकारचा घटक आणि तो म्हणजे ऍप्लिकेशन ऑफ सायकोलॉजी टू एव्हरीडे लाईफ, मानसशास्त्राचं दैनंदिन जीवनामध्ये उपयोजन करणे हा त्याचा मुख्य भर होता. त्यामुळे हे जे कार्यवाद किंवा कार्यवादाचे प्रवर्तक असं म्हणता येईल, त्यांनी महत्वपूर्णरित्या किंवा यशस्वीरित्या विविध परिस्थितीमध्ये कशा पद्धतीने व्यक्ती प्रतियोजन करू शकते त्याचा अभ्यास करणं हा कार्यवादाचा मुख्य विषय मानला होता. त्यामुळे आपण जेव्हा असं म्हणतो की संयुक्त राष्ट्रांमध्ये किंवा अमेरिकेमध्ये याचमुळे उपयोजित मानसशास्त्र हे प्रस्थापित व्हायला लागलं होतं. आपल्याला असं लक्षात येतं की टिचनर यांनी कार्यवादाला सुरुवात केली होती, पण टिचनर यांनी रचनावादाला सुरुवात केली होती, मात्र त्यांनी देखील एक औपचारिक असा कार्यवाद मानसशास्त्रामधला एक विचार प्रवाह हा मान्य केला होता. 1898 साली त्यांनी जो लेख लिहिला, पोस्ट्युलेट्स ऑफ अ स्ट्रक्चरल सायकोलॉजी, त्यामध्ये टिचनर यांनी रचनावाद आणि कार्यवाद या दोन्हीच्या बाबतीमध्ये फरक करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र हे करत असताना या दोन्हीपैकी रचनावाद हा कसा किंवा का चांगला आहे त्याचं स्पष्टीकरण देखील त्यांनी देण्याचा प्रयत्न केला आणि इतर मानसतज्ञांनी रचनावादाला कसं स्वीकारावं किंवा का स्वीकारावं याचं देखील टिचनर यांनी प्रयत्न केला होता. असं करत असताना रचनावाद हा कार्यवादाचा एक्झॅक्टली कसा विरोधी आहे किंवा कशा विरुद्ध आहे हे प्रस्थापित त्या काळी करण्यात आलं होतं आणि परिणामतः त्याच्या माध्यमातून एक वेगळी ओळख ही तिथे निर्माण झाली होती. त्याचबरोबरीनं टिचनर यांनी सुरुवातीच्या काळात एक वेगळ्या प्रकारची चळवळ ही देखील सुरू केली होती आणि त्यामुळे जे काही काम हे टिचनर करत होते त्या कामामधूनच आपल्याला असं लक्षात येईल की एक वेगळं नाव ज्याला पुढे खूप मोठ्या प्रमाणावर महत्त्व दिलं गेलं आणि तो म्हणजे कार्यवाद हा तिथे अस्तित्वात आला. जेव्हा कार्यवादाचा विचार केला जातो तेव्हा त्याला शिकागो स्कूल असंही नाव दिलेलं आहे. जरी टिचनर यांनी कार्यवाद असं नाव दिलेलं असलं तरी सुद्धा त्याकरिता किंवा कार्यवादाच्या सुरुवातीकरिता टिचनर यांना आपल्याला महत्त्व हे देता येणार नाही. त्यामुळे दोन मानसतज्ञ ज्यांचं महत्त्वाचं योगदान आहे कार्यवादाच्या विकासासाठी ते म्हणजे जॉन डेवी आणि दुसरी व्यक्ती म्हणजे जेम्स रॉलंड एंजेल. विल्यम जेम्स यांचा असा विश्वास होता की या दोन व्यक्ती या कार्यवादाच्या संस्थापक किंवा कार्यवादी विचारप्रवाहाला सुरुवात करणारे आहेत आणि मग याच कार्यवादाला पुढे विल्यम जेम्स यांनी द शिकागो स्कूल असं देखील त्याचा संदर्भ घेतला आहे. जॉन डेवी यांच्या कार्यवादाच्या संदर्भातलं जर विचार केला तर आपल्याला त्यांच्या महत्त्वाचं त्यांनी प्रकाशित केलेलं साहित्य किंवा त्यांनी प्रकाशित केलेला संशोधनपर लेख द रिफ्लेक्स आर्क कन्सेप्ट इन सायकोलॉजी
आणि हे जे आर्टिकल होतं ते 1896 साली सायकोलॉजिकल रिव्ह्यूचा जो अंक प्रकाशित झाला त्यामध्ये हा लेख आपल्याला दिसून येतो. हा जो लेख मांडला होता तो लेख कार्यवादाची सुरुवात होती आणि इथे असं म्हटलेलं आहे की ओपनिंग शॉट ऑफ फंक्शनलिस्ट मुवमेंट, कार्यवादी चळवळीची एक सुरुवात ही तिथे आपल्याला दिसून येते. आता जेव्हा रिफ्लेक्स आर्क किंवा प्रतिक्षेप हा शब्द वापरला गेला आहे तेव्हा त्या प्रतिक्षेपाचा अर्थ असा आहे की जेव्हा एखादं वेदनिक उद्दीपन किंवा एखादं वेदनिक उद्दीपक आणि त्याला दिला जाणारा विशिष्ट कारक प्रतिक्रिया आहे तेव्हा आपल्याला तिथे ही संकल्पना दिसून येते. त्यांनी लिहिलेल्या त्यांच्या शोधनिबंधामध्ये डीवीने वुंट आणि टिचनर या दोन्हींना विरोध दर्शवला. त्यांचं असं म्हणणं होतं की ही जोडगोळी किंवा हे दोघंही व्यक्तीचं वर्तन आणि व्यक्तीच्या जागृत अवस्थेचं अत्यंत क्लिष्ट अशा भागांमध्ये विभाजन करत आहेत किंवा व्यक्ती वर्तनाचे थोडक्यामध्ये तुकडे पाडत आहेत. त्यामुळे हा जे छोट्या छोट्या भागांमध्ये विभाजन करणे ही जी संकल्पना होती त्या संकल्पनेच्या विरुद्ध त्यांनी स्पष्टीकरण दिलं आणि त्यामुळे या स्पष्टीकरणामध्ये कशा पद्धतीने कोणत्याही घटकाचं छोट्या छोट्या भागांमध्ये तुकड्यांमध्ये विभाजन करून वर्तनाबाबत स्पष्टीकरण देता येणार नाही याबद्दल डीवी यांनी स्पष्टपणे मत मांडलं. जॉन डीवी यांनी 1984 मध्ये जॉन हॉपकिन्स विद्यापीठामधून 1884 मध्ये त्यांचं विद्यावाचस्पती ही पदवी मिळाली. त्यांनी त्यांच्या अभ्यासामध्ये किंवा त्यांचा अभ्यास विषय हा कांत यांच्या कामाशी संबंधित किंवा कांत यांच्या तत्वज्ञानावर आधारित होता. 1886 मध्ये त्यांनी मानसशास्त्र, विशेषतः मुद्दाम मराठी शब्द वापरलाय, सायकोलॉजी हे जे पुस्तक आहे हे पुस्तक अमेरिकेमधलं पहिलं मानसशास्त्रातलं पुस्तक असं म्हणता येईल. सायकोलॉजी हे पुस्तक जॉन डीवी यांनी 1886 मध्ये प्रकाशित केलं आणि त्याचा परिणाम म्हणून संयुक्त राष्ट्रांमध्ये तसेच युरोपामध्ये ते अत्यंत प्रसिद्ध मानसतज्ञ म्हणून ओळखले जाऊ लागले. त्याचबरोबरीनं जोपर्यंत विल्यम जेम्स म्हणजे 1890 पर्यंत हे पुस्तक, कारण विल्यम जेम्सचं 1890 मधलं जे पुस्तक आहे प्रिन्सिपल्स ऑफ सायकोलॉजी ते त्या पाठोपाठ आलंच आणि जोपर्यंत हे पुस्तक प्रकाशित होत नाही तोपर्यंत मानसशास्त्रामधलं अत्यंत प्रसिद्ध असं पुस्तक म्हणून जॉन डीवी यांच्या पुस्तकाला मान्यता मिळत होती. शिकागो विद्यापीठामध्ये डीवी यांनी अंदाजे 10 वर्ष तिथे अभ्यास करण्यामध्ये घालवली. तिथे त्यांनी लॅबोरेटरी स्कूल की ज्याचा महत्वाचं कॉन्ट्रीब्युशन हे शिक्षणशास्त्राशी संबंधित होतं आणि त्यामुळे असं म्हणता येईल एक प्रगतिकारक अशी शैक्षणिक चळवळ ही त्यांच्या कामामुळे तिथे सुरू झाली. 1904 मध्ये डीवी हे कोलंबिया विद्यापीठामध्ये, न्यूयॉर्क मधल्या कोलंबिया विद्यापीठामध्ये ते पुढे आले. त्यांनी त्यांचं उपयोजित मानसशास्त्र आणि त्या मानसशास्त्राचं उपयोजन शैक्षणिक तसंच तत्वज्ञानाशी संबंधित घटकांबाबत करणं सुरूच ठेवलं होतं. त्यांनी जे काम केलं ते काम म्हणजेच अत्यंतिक महत्वपूर्णरित्या कार्यवादामध्ये कशा पद्धतीने उपयोजित, कार्यवादामध्ये कशा पद्धतीने प्रायोगिक
अशा स्वरूपाचं एक अत्यंत चांगलं उदाहरण असं डेव्हीच्या कामाला म्हटलं जाऊ शकतं. त्यांनी जेव्हा या रिफ्लेक्ट आर्क मानवी वर्तनाच्या संदर्भामध्ये किंवा मानवी वर्तनाचं एकक म्हणून रिफ्लेक्स आर्कचा विचार केला, तेव्हा त्यांच्या म्हणण्यानुसार हे जे प्रतिक्षेप आहेत, विशिष्ट उद्दीपकाला दिली जाणारी प्रतिक्रिया आहे, ती अत्यंत मर्यादित आहे. त्यामुळे डेव्ही यांनी मानवामधील जे प्रतिक्षेप आहेत, ते प्रतिक्षेप हे आर्क पेक्षाही एक संपूर्ण सर्कल किंवा एक संपूर्ण वर्तुळ पूर्ण करतात असं म्हटलं होतं. याचं स्पष्टीकरण देण्यासाठी, कारण डेव्ही यांनी हे जे संपूर्ण वर्तुळ असं म्हणत असताना, म्हणजे तिथे एक अर्धवर्तुळ नसून, एक आर्च नसून, तिथे ते संपूर्ण वर्तन आहे. प्रतिक्षिप्त क्रिया हे कशा पद्धतीने वर्तुळात्मक आहे हे स्पष्टीकरण देत असताना डेव्ही यांनी एक उदाहरण मांडलं आणि त्या उदाहरणामध्ये असं नमूद केलं की एखादं लहान मूल विशिष्ट वस्तू किंवा विशिष्ट ज्योत, जळकी वस्तू पाहिल्यानंतर त्या लहान मुलाचं जे वर्तन आहे, ते वर्तन म्हणजे त्या ज्योतीपासून किंवा त्या अग्नीपासून स्वतःचा हात दूर घेऊन जाणं. आणि इथे हा विचार महत्वाचा आहे की हे वर्तन हे एक एकक आहे. त्यामुळे त्या अनुभवांच्या आधारे डेव्ही याचं स्पष्टीकरण किंवा या मागचं कारण असं देतात की त्या बालकाला त्या ज्योतीच्या संदर्भात किंवा त्या जळक्या वस्तूच्या संदर्भामध्ये आलेला जो अनुभव आहे, त्या अनुभवामुळे त्याचं त्या ज्योतीबद्दलचं, त्या फ्लेम बद्दलचं संवेदन हे बदलतं. आणि त्यामुळे सुरुवातीला जे मूल त्या ज्वलंत अशा वस्तूकडे किंवा त्या ज्योतीकडे आकर्षित होत होतं, ते मात्र आता झालेल्या संवेदनामुळे त्या ज्योतीपासून दूर जातं. त्यामुळे जेव्हा आपण कुठलंही वर्तन करतो किंवा जेव्हा आपण कुठलीही हालचाल करतो, तेव्हा त्या हालचालींबरोबर त्या विशिष्ट घटकाबद्दल, त्या विशिष्ट उद्दीपकाबद्दल व्यक्तीला, सजीवाला होणारं संवेदन हे सुद्धा महत्वाचं आहे. आणि म्हणून संवेदन आणि हालचाल हे एक एकक म्हणून कन्सिडर केलं होतं. म्हणजेच डेव्ही यांचा जो भर होता तो फक्त जाणीवेवर नव्हता. त्यांच्या मते मूलभूत घटकांच्या स्वरूपामध्ये किंवा जे रिफ्लेक्सेस आहेत, जे प्रतिक्षेप आहेत, ते छोट्या छोट्या वेदककारक घटकांमध्ये विभागता येत नाही. आणि त्यामुळे अशा स्वरूपातल्या अत्यंत कृत्रिम अशा विश्लेषणाला, ज्यामुळे वर्तन निर्माण होतं, अशा प्रकारचं विश्लेषण हे फारसं अर्थपूर्ण नाही असं त्यांचं ठाम मत होतं. त्यामुळे डेव्ही यांनी वर्तनाच्या विश्लेषणालाच, अशा पद्धतीच्या वर्तनाच्या विश्लेषणालाच प्रतिकार दर्शविला. त्यांनी वर्तनाचा अभ्यास करत असताना व्यक्तीला किंवा सजीवाला मदत करण्याच्या दृष्टीने, परिस्थितीबरोबर किंवा परिस्थितीमध्ये प्रतियोजन करण्याच्या दृष्टीने वर्तनाची भूमिका ही कशी महत्वाची ठरू शकते हे त्यांनी अभ्यास विषय म्हणून त्याचा प्रस्ताव मांडला. त्यामुळे मानसशास्त्राचा अभ्यास विषय हा एक संपूर्ण सजीव आणि त्याचं विशिष्ट परिस्थितीमध्ये घडणारं कार्य असा मानसशास्त्राचा विषय असावा हे त्यांनी ओळखलं.
उत्क्रांतीवादाच्या दृष्टिकोनातून डेव्ही यांनी मांडलेल्या ज्या कल्पना होत्या त्याचा मानसशास्त्राच्या अभ्यासावर खूप मोठ्या प्रमाणावर प्रभाव दिसून आला. उत्क्रांतीवादाच्या दृष्टिकोनातून जो सजीव अस्तित्वासाठी झटत असतो, जो सजीव अत्यंत स्ट्रगल करत असतो, त्या सजीवाच्या बाबतीमध्ये जाणीवेच्या पातळीवर आणि त्याचं वर्तन या दोन्ही घटक त्याला अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी एक प्रकारची खात्री देतात. त्यामुळे जेव्हा आपण कार्यवादाचा एक प्रक्रिया म्हणून, आणि प्रक्रिया कशाच्या संदर्भात आहे तर सजीवांच्या बाबतीमध्ये अस्तित्व टिकून ठेवणं आणि प्रतियोजन या दोन्ही घटकांसाठी जेव्हा आपण कार्यवादाचा विचार करतो तेव्हा असं लक्षात येतं की वर्तन हे तुकड्या तुकड्यामध्ये विभागून आणि त्याचबरोबरीनं जाणीव या घटकाचं देखील विभाजन करून एकाच वेळी आपल्याला जे साध्य करायचं आहे म्हणजेच रचनेवर किंवा कुठल्याही घटकाच्या रचनेपेक्षाही त्याच्या कार्याला स्वतंत्रपणे महत्त्व दिलं गेलं पाहिजे. परिणामतः त्याच प्रभावातून म्हणजेच दोन विरुद्ध प्रवाह आहेत हे मत मांडणारे सर रॉनॉल्ड एंजेल यांचं पुढे काम आलं आणि त्यांच्या मते किंवा त्यांनी याला महत्त्व दिलं की स्ट्रक्चरलिझम, रचनावाद आणि कार्यवाद हे दोन्हीही प्रवाह वेगवेगळे आहेत. मानसशास्त्राच्या दृष्टिकोनातून जॉन डेव्ही हे यांचं महत्त्वाचं काम म्हणजे एक तत्वज्ञानाचा चौकट असणारं एक नवीन प्रवाह हा त्यांनी मानसशास्त्रामध्ये उपलब्ध करून दिला. पूर्वीच्या संशोधनांच्या अभ्यासाचा देखील त्यांच्या कामावर परिणाम दिसत होता आणि त्याच्या माध्यमातून पुढे जेम्स रॉनॉल्ड एंजेल यांनी जेव्हा डेव्ही हे शिकागोमधून निवृत्त झाले, शिकागो युनिव्हर्सिटीमधून विद्यापीठातून विश्वविद्यालयातून 1904 मध्ये निवृत्त झाले, तेव्हा त्यांचं काम कार्यवादाचं पुढे नेण्याचं कार्य हे या एंजेल यांनी केलं. जेम्स रॉनॉल्ड एंजेल्स यांनी त्यांचं पदवीपूर्व पातळीवरील शिक्षण मिशिगन इथे पूर्ण केलं, जिथे ते डेव्ही यांचे विद्यार्थी होते. विल्यम जेम्स यांच्या प्रिन्सिपल्स ऑफ सायकोलॉजी या पुस्तकाचा त्यांच्यावर खूप मोठा प्रभाव पडला. एंजेल यांच्या मते कोणत्याही इतर पुस्तकापेक्षाही विचारांवर खूप अधिक प्रमाणामध्ये या जेम्स यांच्या पुस्तकांचा प्रभाव होता. त्याचबरोबरीनं त्यांनी काही कालावधीसाठी हार्वर्डमध्ये विल्यम जेम्स यांच्या मार्गदर्शनाखाली कामही केलं. 1892 मध्ये त्यांचं पदव्युत्तर शिक्षण पूर्ण झाल्यानंतर एंजेल युरोपमध्ये गेले आणि त्यांनी त्यांचा अभ्यास पुढे सुरू ठेवला. एबिंगहॉस, हेल्महोल्ट्ज यांची जर्मनीमध्ये बर्लिनमध्ये त्यांनी व्याख्यानं देखील ऐकली आणि त्याचबरोबरीनं लिप्झिगमध्ये वुंड यांचं त्या काळी व्याख्यान ऐकण्यामध्ये देखील अत्यंत अभिरुची होती. एका वर्षामध्ये फारसे विद्यार्थी हे त्या काळी स्वीकारले जात नव्हते आणि त्यामुळे एंजेल हे त्यांची विद्या वाचस्पती ही डिग्री पूर्णपणे घेऊ शकले नाही आणि त्यामुळे मिनेसोटा विद्यापीठामध्ये त्यांची नियुक्ती करण्यात आली होती, पण तरी सुद्धा त्यांना त्यांचं PhDचं शिक्षण हे पूर्ण करता आलं नाही.
त्यांच्या संपूर्ण कारकिर्दीमध्ये किंवा त्यांच्या संपूर्ण आयुष्यभरामध्ये त्यांना 23 मानद पदव्या मिळाल्या. साधारणतः 1 वर्षभर मिनेसोटामध्ये राहिल्यानंतर शिकागो विद्यापीठामध्ये एंजेल परतले आणि तिथे साधारणतः पुढची आयुष्यातली 25 वर्ष त्यांनी व्यतीत केली. 1906 मध्ये एंजेल यांची APAच्या अमेरिकन सायकोलॉजिकल असोसिएशनच्या 15वे अध्यक्ष म्हणून नेमणूक करण्यात आली. रिटायरमेंट नंतर, निवृत्तीनंतर देखील ते नॅशनल ब्रॉडकास्टिंग कंपनी NBC याचे सदस्य म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली. त्यामुळे हे जे जेम्स रोनाल्ड एंजेल यांचं जे काम आहे हे मानसशास्त्राच्या कार्यवादाच्या संबंधित महत्त्वपूर्ण मानलं गेलेलं आहे. कारण 1904 मध्ये त्यांनी प्रकाशित केलेलं पाठ्यपुस्तक आणि ते म्हणजे मानसशास्त्र किंवा सायकोलॉजी. पुन्हा एंजेल यांना देखील जाणीवेची किंवा जागृत अवस्थेची सजीवाच्या प्रतियोजनातली भूमिका ही मान्य होती आणि त्यामुळे त्यांच्या मते मानसशास्त्रामध्ये मानवी मनाची प्रक्रिया कशी घडते त्याचा अभ्यास होणं आवश्यक ठरलं. 1906 मध्ये अमेरिकन सायकोलॉजिकल असोसिएशनच्या एका अध्यक्षीय भाषणामध्ये एंजेल यांनी कार्यात्मक मानसशास्त्राचा जे क्षेत्र आहे त्या क्षेत्राबद्दल आपले विचार मांडले. एंजेल यांच्या मते हा जो कार्यवाद आहे हा काही मानसशास्त्रामध्ये नवा नाही. मात्र कार्यवाद हा रचनावादापेक्षाही काहीसा जुनाच आहे. त्यामुळे त्यांनी कार्यवादी चळवळीच्या बाबतीमध्ये 3 महत्त्वपूर्ण घटित किंवा 3 महत्त्वपूर्ण विचार प्रवाह तिथे नमूद केले. जेव्हा एकीकडे रचनावाद मानसिक घटकांवर भर देतो तर दुसरीकडे कार्यवाद जो आहे मानसिक कार्याच्या अभ्यासावर भर देतो. आणि म्हणून कार्यवादाचा भर किंवा कार्यवादाचं उद्दिष्ट हे मानसिक प्रक्रिया कशा पद्धतीने घडत असतात आणि हे घडत असताना कोणत्या परिस्थितीमध्ये या मानसिक प्रक्रिया घडतात याचं स्पष्टीकरण देण्यावर असावं असं उद्दिष्ट होतं. त्यानंतर कार्यवादाच्या संबंधित जाणीवेच्या पातळीवर घडणाऱ्या घटना किंवा जागृत अवस्थेची जी भूमिका आहे त्या भूमिकेवर देखील भर देण्यात आला होता. एंजेल यांच्या मते की ही जी जागृत अवस्था आहे किंवा ही जी जाणीवेच्या पातळीवरची अवस्था आहे ती अवस्था ही कार्यवादाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण ठरते. कारण त्यामध्ये काही महत्त्वपूर्ण अशा बौद्धिक प्रक्रिया देखील घडत असतात. कार्यवादामध्ये जो मानस भौतिकी किंवा मन आणि शरीर यांच्यामधल्या संबंधांवर देखील भर देण्यात आला होता. त्यामुळे सजीव आणि त्याची परिस्थिती यांच्यामधील ज्या अंतरक्रिया आहेत किंवा यांच्यामधील जो संबंध आहे तो देखील महत्त्वाचा मानला गेला होता. त्यामुळे हे जे कार्यवादी मानसतज्ञ होते त्यांनी मन आणि शरीर या दोन्हीमध्ये फरक आहे हे त्यांनी याला मान्यता दिली नाही. त्यामुळे जेव्हा आपण एकाकडून दुसरीकडे जातो तेव्हा हे स्थलांतरण काहीसं सोपं असतं, कारण हे 2 घटक अत्यंत स्वतंत्र असे घटक नाहीत.
याच बरोबरीनं हार्वे कार यांचं योगदान देखील कार्यवादाच्या संदर्भामध्ये महत्वाचं मानलेलं आहे. त्यांनी एक स्वतंत्र अभ्यास प्रवाह किंवा एक अभ्यासाची शाखा ही त्यांनी स्थापन केली आणि निश्चितपणे ही जी शाखा होती ती फक्त रचनावादाचा विरोध नव्हता. त्यांनी पुढे जाऊन कार्यवादाच्या संदर्भामध्ये मानसशास्त्रीय क्षेत्रांशी संबंधित वर्तनवाद, समाकृतीवाद, मनोविश्लेषण हे जे जे वेगवेगळे प्रवाह वर यायला लागले होते, पुढे यायला लागले होते, त्यांच्या मते हे जे वेगवेगळे प्रवाह आहेत ते कार्यवादामध्ये खूप काही भर घालणारे नव्हते आणि त्यामुळे त्यांनी कार्यात्मक मानसशास्त्र ही जी आहे ही अमेरिकन मानसशास्त्र म्हणून त्याला मान्यता दिली होती. कार्यवादाच्या संदर्भात त्यांनी 1925 साली जे पुस्तक प्रकाशित केलं सायकोलॉजी, पुन्हा त्यामध्ये स्मृती, संवेदन, निर्णयन या मानसिक कृती कशा महत्वाच्या असू शकतात आणि तो मानसशास्त्राचा अभ्यास विषय कसा आहे यावर भर दिला. त्याचबरोबरीनं आपण जेव्हा विशिष्ट घटक धारणेमध्ये साठवतो, त्याची विशिष्ट रचना तयार करतो, त्याचं विशिष्ट संघटन करतो, आपण जेव्हा स्वतःच्या अनुभवांचं जेव्हा मूल्यांकन करतो, तेव्हा या सगळ्या मानसिक प्रक्रिया कशा महत्वाच्या ठरतात यावर देखील भर दिला होता आणि त्यामुळे प्रतियोजन आणि समायोजनात्मक वर्तन हे महत्वपूर्ण मानलं गेलं होतं. आधीच्या किंवा कारच्या पूर्वीच्या कार्यवादाच्या अभ्यासकांप्रमाणेच मानसिक प्रक्रिया या महत्वाच्या आहेत, घटकांपेक्षाही प्रक्रिया महत्वाच्या आहेत यावर भर देण्यात आला होता. त्यानंतर पुढे फंक्शनॅलिझम किंवा कार्यवाद जो पुढे दिसू लागला तो त्यालाच कोलंबिया स्कूल, फंक्शनॅलिझम ॲट कोलंबिया स्कूल असं म्हटलं जातं आणि यासाठी जे महत्वाचं काम केलं गेलं ते रॉबर्ट वुडवर्थ यांचं काम महत्वपूर्ण मानलं गेलेलं आहे. हे जे रॉबर्ट वुडवर्थ होते ते महत्वाचं म्हणजे एंजेल आणि कार यांच्या विचारांनी प्रभावित झालेले होते. त्याचबरोबरीनं रॉबर्ट सेशन्स वुडवर्थ यांनी हे जे आहेत हे शास्त्र आणि गणित या दोन्हीचे शिक्षक होते. त्याचबरोबरीनं त्यांनी स्टॅनले हॉल हे जे APAचे संस्थापक आहेत त्यांच्या संदर्भामध्ये, त्याचबरोबर विलियम जेम्स यांच्या प्रिन्सिपल्स ऑफ सायकोलॉजी या पुस्तकावरून पुढे जाऊन प्रभावित होऊन मानसतज्ञ होण्याचं ठरवलं आणि त्यांनी पुढे त्यांची पदव्युत्तर पदवी हार्वर्डमधून कंप्लीट केली. 1899 मध्ये त्यांनी जेम्स कॅटल यांच्या मार्गदर्शनाखाली कोलंबियामधून त्यांची विद्या वाचस्पती म्हणजे PhDचं काम पूर्ण केलं. त्यांनी त्यांच्या काही कामामध्ये डायनॅमिक सायकोलॉजी, एक्सपेरिमेंटल सायकोलॉजी, डायनॅमिक्स ऑफ बिहेवियर, अगदी अलीकडच्या कालावधीमधील 1956 मध्ये त्यांना अमेरिकन सायकोलॉजिकल फाउंडेशन करून गोल्ड मेडल किंवा त्यांना बक्षीस देखील देण्यात आलं होतं त्या सायंटिफिक शास्त्रीय मानसशास्त्राला योगदान दिल्याबद्दल. अगदी आजही वुडवर्थ यांचे प्रायोगिक मानसशास्त्र यांची मानसशास्त्राची पुस्तकं ही आजही विद्यार्थी त्याचा उपयोग करताना आपल्याला दिसून येतात आणि त्यामुळे कोलंबिया स्कूलमध्ये हे जे कार्यवादाचं महत्व आहे ते आपल्याला वुडवर्थ यांच्या कामामुळे वाढल्याचं दिसून येतं. आणि या सगळ्या याच्यामध्ये
एकूणच पुढे हे जेव्हा प्रवाह पुढे येत होते तेव्हा असं लक्षात येत होतं की जसं रचनावादाला प्रतिकार झाला, विरोध झाला, तसंच काही कार्यवादाच्या संदर्भात देखील काही विरोधी मतं, त्याचं क्रिटिसिझम हे केलं गेलेलं होतं. त्यामुळे पुढे जाऊन आणखी नवनवीन प्रवाह हे मानसशास्त्राच्या अभ्यासामध्ये आपल्याला अस्तित्वात येत असताना दिसून आले. या इथपर्यंत आपण प्रकरण 5 किंवा युनिट 5 कार्यवाद हे संपवत आहोत.